नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्हाला माहितीच आहे सीईटी सेलने ऑफिशियली परीक्षेची तारीख जाहीर केलेली आहे. सो तुम्ही महाराष्ट्र एमबीए सीईटी 2026 ची एक्झामिनेशन देणार असाल तर 6 ते 8 एप्रिल या दरम्यान तुमची एक्झामिनेशन होणार आहे. परंतु एक्झामिनेशन व्हायच्या आधी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सीईटी सेलने कुठलीही ऑफिशियल डेट जाहीर केलेली नाही. ओके. सो सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परीक्षा अर्ज कधीपासून सुरू होणार आहे यावरती डिस्कशन करणार आहोत आणि अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कुठल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे त्या नियमावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे आणि त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 डिसेंबर पासून महाराष्ट्र एमबीए सीईटी 2026 साठीची प्रिपरेशन बॅच सुरू झालेली आहे. एनरोलमेंट सुरू असल्यामुळे तुम्हाला आत्ताही या बॅचमध्ये जॉइन करता येईल. या बॅचमध्ये तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाणार आहे. हे लाईव्ह सेशन्स खूप इंटरॅक्टिव्ह आहेत कारण मराठी आणि इंग्लिश या दोन्ही कंबाईन लँग्वेजमध्ये आपले सेशन्स होणार आहेत. जर काही कारणामुळे तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड नाही करता आला तर त्या सेशनचं रेकॉर्डेड सेशन किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, त्यासोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जेणेकरून नोट्स वाचून तुम्ही तुमचा कन्सेप्ट क्लिअर कराल आणि त्यासोबतच मॉक टेस्ट देऊन तुम्ही तुमचं प्रिपरेशन बूस्टअप कराल. त्यासोबत एमसीक्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे. जेणेकरून नवीन नवीन प्रश्नांची ओळख तुम्हाला होईल आणि तुम्हाला तुमचं प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग करता येईल. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बघा प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर सगळ्यात आधी समजून घ्या की एक्झामिनेशन काय आहे, कशाबद्दल आहे, राईट? ही एक्झाम कंडक्ट केली जाते स्टेट सीईटी सेल महाराष्ट्रकडून. महाराष्ट्र सीईटी सेल ही एक्झामिनेशन कंडक्ट करते, यांच्याद्वारे ही एक्झामिनेशन घेतली जाते. MBA, MMS साठी ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंट, युनिव्हर्सिटी किंवा एडेड अनएडेड कॉलेजमध्ये जर तुम्हाला MBA किंवा MMS करायचं असेल, तर तुम्हाला ही एक्झामिनेशन अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, द्यावीच लागते. हे एक्झामिनेशनचं स्वरूप असणार आहे. मग यासाठी तुमची एलिजिबिलिटी काय असायला पाहिजे, तुमच्याकडे काय असलं पाहिजे तेव्हाच तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकाल. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर म्हटलं तर 3 किंवा 4 वर्षाची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. कुठलीही डिग्री यासाठी चालेल, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स, ठीक आहे. त्यामध्ये मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला असायलाच हवेत जर तुमची कॅटेगरी जनरल असेल तर. जर तुम्ही SC, ST किंवा OBC, SBC, VJNT है ना महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 45 मार्क्स मिनिमम तुमच्या डिग्रीमध्ये असले पाहिजेत. 45% ओके, नॉट मार्क्स. 45% फॉर कॅटेगरी अँड 50 फॉर जनरल. ओके. नॅशनॅलिटी काय असायला पाहिजे तर ऑब्व्हियसली तुम्ही इंडियन सिटीजन असलं पाहिजे. त्यासोबत तुम्ही NRI, OCI, PIO, फॉरेन नॅशनल्स किंवा चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर्स इन गल्फ कंट्रीज है ना असाल तर त्यासाठी सुद्धा एलिजिबिलिटी आहे. तुम्ही एलिजिबल आहात एक्झामिनेशन देण्यासाठी. काहीही यामध्ये अडचण नाही. एज लिमिट यामध्ये काही नाहीये, काहीही लिमिट नाहीये एजची. सो तुम्ही एक्झामिनेशनसाठी हे सर्व जर फुलफिल करत असाल तर तुम्ही एलिजिबल आहात. एलिजिबिलिटी कळाली, आता तुम्हाला एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, मार्किंग कशी असणार आहे हे जाणून घ्यायचं आहे. मोड हे असणार आहे CBT मोड, म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग तुमची असणार आहे. कॉम्प्युटरवरतीच तुम्हाला ऑप्शन्स आणि क्वेश्चन्स दिसणार आहेत. त्यामध्ये राईट ऑप्शन काय आहे हे तुम्हाला चूज करायचं आहे. ठीक आहे. टोटल तुम्हाला 200 प्रश्न या एक्झामिनेशनमध्ये बघायला मिळतील. तेही टोटल मार्क्स 200 मार्कासाठी. म्हणजे प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला किती मार्क्स असणार आहेत? 1 मार्क असणार आहे प्रत्येक राईट आन्सरला. ठीक आहे.
150 मिनिट तुम्हाला वेळ दिला जाईल, म्हणजे जवळपास 2.5 तास तुम्हाला दिले जातील. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा टाईप असणार आहे. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन्स दिले जातील आणि तुम्हाला त्यामधून राईट आन्सर चूज करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची ॲडव्हान्टेज तुम्हाला असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाही. इन द सेन्स की तुमचा जर काहीही कारणास्तव चुकला, आन्सर चुकलं, तर त्यासाठी तुमचा मार्क कट होणार नाही, है ना. त्यामुळे तुमचा कुठलाही मार्क कट होणार नाही. निगेटिव्ह मार्किंग अजिबात यामध्ये नाहीये. सो हा तुम्हाला एक ॲडव्हान्टेज असणार आहे. हा असणार आहे तुमचा ओव्हरऑल पेपर पॅटर्न आणि मार्किंग सिस्टीम. ठीक आहे, आता हे सर्व कळाल्यानंतर तुम्हाला सिलेबस आणि वेटेज कसं असणार आहे बघा. यामध्ये 4 टाईप असणार आहेत, 4 युनिट असणार आहेत. पहिला म्हणजे लॉजिकल रिझनिंगचा युनिट, दुसरा अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, तिसरा वर्बल ॲबिलिटी किंवा त्यालाच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतात, आणि चौथा म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. लॉजिकल रिझनिंग ह्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे. जवळपास 75 प्रश्न यामध्ये विचारले जातात 75 मार्कसाठी. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये 25 प्रश्न विचारतात 25 मार्कसाठी. वर्बल ॲबिलिटी मध्ये ग्रामर, इंग्लिश वगैरे सर्व असणार आहे आणि त्यासोबतच पॅसेज सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. पॅसेज वरती क्वेश्चन्स विचारले जातील. ओव्हरऑल 50 त्यामध्ये प्रश्न असतील 50 मार्कासाठी. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच तुमचं मॅथमॅटिक्स, प्रॅक्टिकल यासाठी 50 प्रश्न विचारले जातील 50 मार्कासाठी. याप्रमाणेच 200 प्रश्न 200 मार्कासाठी तुमचे टोटल असणार आहेत. ठीक आहे, हा आहे तुमचा सिलेबस आणि हा आहे त्या सिलेबसनुसार, युनिटनुसार तुमचा वेटेज. ठीक आहे, सो या पद्धतीनेच किंवा या पॅटर्न नुसारच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. आता येऊया आपण मेन मुद्द्यावरती, ते म्हणजे आपल्या ऍप्लिकेशन डेट वरती चर्चा करायची, बरोबर. आता की नुकतीच नोटिफिकेशन आली होती, त्यामध्ये एक्झाम डेट्स सीईटी सेलने जाहीर केलेले होते. नोव्हेंबरमध्ये आपली ती नोटिफिकेशन आली होती, राईट. आणि त्या नोटिफिकेशन नुसार आपल्याला डेट्स दिल्या आहेत की 6 ते 8 एप्रिलमध्ये आपली फर्स्ट टर्म होणार आहे आणि 9 मेला आपली सेकंड टर्म होणार आहे. तर फर्स्ट टर्म सेकंड टर्म काय आहे, तर नुकतंच सीईटी सेलने आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं आहे की आता वर्षातून 2 एक्झाम होणार आहेत. सो तुमची पहिली एक्झाम जी आहे ती होणार आहे 6 ते 8 एप्रिलमध्ये आणि दुसरी एक्झाम जी आहे ती 9 मेला तुमची होणार आहे. ठीक आहे, आता बघा, जे एक्सपेक्टेड रजिस्ट्रेशन डेट आहे किंवा ऍप्लिकेशन फॉर्म डेट आहे किंवा परीक्षा अर्ज भरण्यासाठीची जी डेट आहे ती एक तर डिसेंबरच्या एंडला येऊ शकते, डिसेंबर 2025च्या एंडला सुद्धा येऊ शकते, किंवा जानेवारीमध्ये सुद्धा ती रजिस्ट्रेशन डेट येऊ शकते. सो तुम्हाला सर्वांना रेडी राहायचं आहे एक्झामिनेशन फॉर्म भरण्यासाठी. एक्झामिनेशन फॉर्म मध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे काय नाही यावरती एक वेगळा व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे. सो सर्वांनी तो सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे, सो एक्सपेक्टेड आहे की डिसेंबर एंड ते जानेवारी मध्ये तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म डेट जी आहे ती येणार आहे. ठीक आहे, आणि जेव्हा आपली एक्झामिनेशन डेट आलेली असते त्याच्या 1 ते 2 वीक, 1 ते 2 आठवडा अगोदर तुम्हाला ऍडमिट कार्ड येऊन जातात. ठीक आहे, सो हे सर्व डेट्स आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी, ऍप्लिकेशन फॉर्मसाठी, त्यासोबतच ऍडमिट कार्डसाठी. ठीक आहे, आता या डेट्स नुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग करायचं आहे. आपली बॅच जी आहे ती 1 तारखेपासून सुरू झालेली आहे. एनरोलमेंट सुरू आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच. काही अडचण असेल यू कॅन आस्क मी इन द कमेंट बॉक्स. आय विल मेक अ व्हिडिओ ऑन दॅट. ओके, so have a good day. See you in the next video.